नमस्कार राहुल दा. हा नमस्कार. राहुल दादा, आज ओलेच्या मैदानामध्ये एक चांगलासा गुलाल झाला. काय सांगाल गुलाबद्दल? गुलालाचा आज आम्हाला आनंद आहे आणि मथुरनी आज जी आमची ख्वाहिश होती, इच्छा होती, ती गुलाल मिळून पूर्ण केली. आपण बघतो की शुभम दादा नेहमी नियोजनामध्ये बादशाहचा नाव उल्लेख होतो. काय सांगा शुभम दादाबद्दल? आनंद आहे, उल्लेख होत असतो, लोकांचा प्रेम आहे, जनतेचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्या प्रेमापोटी मथुर पळत असते. दादा, आपण बघतो की मथुरला ओले मैदानामध्ये गुलाल भेटत नव्हता, पण आज मथुरनी करून दाखवला. काय सांगाल? आनंदाची गोष्ट आहे, आमच्याकडे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सचिन गरज असतील, आमची शर्यत मैत्रीपूर्वक झाली आणि ते आमच्या भावासारखे आणि मित्रासारखे आहेत. त्यांची आमची शर्यत एकदम मैत्रीपूर्वकच होत असते. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये सचिन शेट्टी एक खेळाडू वृत्तीचा व्यक्ती आहे आणि ज्या शाहीरनी आमचा पराभव केला, त्या शाहीरसोबत आम्ही जिंकलो, गुलाल मिळवला. खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या. आपण बघतो, मी नेहमी बोलत असतो की मी जो हारतो त्यांना पुन्हा एकदा चान्स देतो मथुरसोबत खेळण्याची, आणि आज तुम्ही ते करून दाखवलं. सचिन शेट्टी मला चान्स दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्कार दादा. नमस्कार दादा, मथुर आणि एलियन आज घरच्या गाडीचा गोळा झाला. काय सांगाल? खूप सारा आनंद होतो आम्हाला मथुरसोबत पडल्यानंतर. आपण बघतो की आपण किरकाली मैदानामध्ये भेटलो होतो, तेव्हा मी विचारतो तुम्हाला की मथुर आणि एलियन कधी पळणार, पण त्याच्यानंतर त्या मैदानामध्ये पळाले आणि आजच्या मैदानामध्ये गोळा घेतला. काय सांगाल याबद्दल? आता त्यावेळेस पळालो, त्या दिवशी मथुरमध्ये फेरा काढला, आजच्या गाडीचा अंदाज केला आणि आज गुलाल घेतला. कसं काही पळाला आज? कशी गाडी गती? मनासारखी गाडी पळाली. आपण बघतो की एलियन आणि पब्लिकनी पळतो आणि मुंबईमध्ये ज्या बैला पब्लिकनी पळतो त्या डिमांड असते. हो. कसा काही आनंद आहे तुमचा? आमचा आनंद खूप मोठा आनंद आहे आमचा. आज आपण बघतो की जो नंदी ही जेवढी इतके जितके साथीदार आहे, हे सगळे कष्ट यांचे आहेत. आपण बघतो की जो नंदी मथुरमध्ये पळतो तो या नंदीची भरपूर चर्चा होते. हो. आणि एलियनची पण आता भरपूर क्रेज वाढत चालले. काय सांगाल मथुरबद्दल? आता मथुरमुळे जरी किती पण क्रेज वाढली तर मथुरमुळेच वाढणार. आपण बघतो गुलाल झाल्यानंतर राहुल दादा आणि तुम्ही दोघे पण चकडे उभे राहून आनंद व्यक्त करतो. हो. काय सांगाल त्या आनंदाविषयी? सॉरी. बघतो की शरद जिंकल्यानंतर राहुल दादा तुम्ही चकड्यावरती उभे राहून आनंद व्यक्त करत होते. त्या आनंदाविषयी काय सांगणार? गुलालात आनंद व्यक्त करणारच ना. हां, आज आपण बघतो की सर्वजण घरातून गुलालासाठी येतात, जो गुलाल आपल्या कपायला लागतो त्याविषयी काय बोला? गुलाल कपाळ लागल्यानंतर जो आनंद आहे तो कशातच नाही आहे. राहुल दादांशी काही चर्चा वगैरे झाली की नाही? झाली आहे, आता परत करूया. काय म्हणाले राहुल दादा? काही नाही. त्यांनी आणि मी आमचे आय कॉन्टॅक्ट जरी झाले तरी आम्हाला समजतं आमच्या दोघांच्या मनातलं. आता येणारं पुढचं नियोजन कसं काय असणार? बघूया आता शुभम दादा कसे करतात ते. आपण बघतो की शुभम दादा एक नियोजन बादशाह म्हणतो. हो. काय बोलाल त्यांच्याविषयी? बादशाह ते नियोजन छान करतो. आता इथून डायरेक्ट घरी जाणार का? हो. का गोठ्यावरती? आता बघूया ना कसं जमतंय. ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल धन्यवाद. ओके, धन्यवाद.